नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर मी बनवली बघा अशी ही ढोकळा इडली. आता याचं नाव तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटत असेल, पण कधी पण काय होतं ना, मी जेव्हा ढोकळा बनवते, परत जेव्हा मी तिला बेक करायला ठेवते ना, तो प्रॉपर असं बेक होतच नाही. त्यामुळे म्हटलं आता इडली पात्रातच याला बेक करावं, म्हणून अशी ही ढोकळा इडली बनवली. तर यासाठी पाणी घेतलं, त्यामध्ये 1 चमचा साखर टाकली, अर्धा चमचा हळद टाकली आणि आता मी वाटीने याचं प्रमाण मोजणार आहे. तर अर्धी वाटी इतका मी रवा घेणार आहे. आता माझं काय झालं होतं ना, जाड रवा खाली राहिला होता. थोडंसं मागच्या किराण्यातला उरलेला बारीक रवा जो आहे ना, तो वरती होता. तर खालचा रवा काढण्याची माझी इथे धडपड चालू होती. तर अर्धी वाटी ना जाडसर असा रवा घेतला आणि 1 वाटी इथं मी बेसन पीठ घेतलं. तर अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ हे अचूक प्रमाण आहे ढोकळ्यासाठी. आता मी सगळं व्यवस्थित करते, पण परातीत काय होतं काय माहिती, माझं म्हणजे कुकिंग प्रॉपर होतच नाही ढोकळ्याची. त्यामुळे आज मी इडली पात्रात हे ढोकळा लावणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकून आता हे बेसन पीठ जे आहे ते मी चांगलं भिजवून घेते. यामध्ये काहीच गुठळ्या वगैरे राहायला नको, म्हणून याला चांगलं मी फेटून घेत होते. आणि सगळं आता फेटून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहे मी 1 इनोची पुडी आणि असंच आपलं हे ढोकळ्याचं बॅटर बनवून जे ते रेडी होऊन जाईल. तर बघा चांगलं पीठ मी भिजवून घेतलं, त्यामध्ये सगळे गोळे फोडून घेतले. आता ही इनोची पुडी घातली. इनो पण चांगला असा ॲक्टिवेट झाला होता आणि असं हे कन्सिस्टन्सी लागते आपल्याला ह्या बॅटरची. सगळी तयारी झाली. आता इडली पात्र घेतलं, त्यामध्ये पाणी आणि एक इलायची इलायची नाही, चिंच टाकली होती, जेणेकरून हे माझं इडली पात्र काळं पडायला नको. आणि जसं जसं पाणी उकळतं ना, तर हे इडली पात्र काळं पडतं. त्यामध्ये चिंच टाकली की मग ते काळं पडत नाही. जसंच्या तसं आपलं ते इडली पात्र राहतं. ते पाणी उकळायला ठेवलं आणि आता साईड बाय साईड लगेच हे इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहे ना, त्या त्याला ग्रीस करून घेतल्या आणि त्यामध्ये हे बॅटर 1 चमचा करून टाकलं. जसं आपण इडली लावतो तसंच हे ढोकळ्याचं बॅटर मी इडलीसारखं इडली पात्रामध्ये लावून दिलं. आता सगळं हे मी लावून घेते बघा. आणि याला एक 20 मिनटं मी बेक होऊ देणार आहे. आता माझा परातीमध्ये ढोकळा प्रॉपर का होत नाही याचं कारण तर मला काय अजूनही कळलं नाही. मी खूप वेळेस ट्राय केलं पण कधीच झालं नाही. पण यावेळेस जेव्हा मी असा हा ढोकळा बेक केला ना, तर खूप छान झाला होता. तेवढा स्पॉन्जी आणि सॉफ्ट झाला होता. तर बघा आता हे सगळं मस्त बेक झालेलं आहे. एक काढून बघितली, थोडंसं त्या पात्राला ना हे चिटकत होतं. याचं कारण असं की हे सध्या खूप गरम आहे. थंड होण्यासाठी या प्लेट जे आहे ते मी खाली काढून ठेवते. आता हे सगळे माझे थंड होतील तोपर्यंत मी तडक्याची तयारी करते बघा. तडक्यासाठी माझ्याकडे फक्त कोथिंबीर, कोथिंबीर आणि मिरच्या होत्या. कढीपत्ता नव्हता आज माझ्याकडे. कढीपत्ता असला की अजून छान लागते ही फोडणी. तर मिरच्या चिरून घेतल्या, कोथिंबीर चिरून घेतली. लगेच ना तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झालं की जिरे, मोहरी, मिरची, कोथिंबीर याची फोडणी द्यायची आणि या ढोकळ्यावरती ओतून द्यायची. तसं माझा हा झटपट ढोकळा बनवून तयार होता सकाळच्या नाश्त्यासाठी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तशी ही माझी ढोकळा इडली बनवून रेडी आहे. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.